रोहित शर्मानी मला एक गोष्ट सांगितली जी माझ्या डोक्यात बसली. नमस्कार, माझं नाव ईशान कोंड देशमुख. मी 2023 मध्ये पुण्यावरून ऑस्ट्रेलियाला आलो. ह्या 2 वर्षात मी खूप चांगल्या-चांगल्या लोकांना इंटरव्ह्यू केला आहे आणि मागच्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दरम्यान रोहित शर्मा मला भेटले. त्यांना काय इंटरव्ह्यू नाही घेता आला त्यांचा, पण ते माझ्यासोबतच होते तिथे त्या दुकानात. तर मी त्यांच्यासोबत एक जरा राउंड मारला आणि गप्पा केल्या. 2 प्रश्न केले, की "रोहित भाऊ, तुम्ही इतकं काय अचीव्ह केलंय, इतके कर्तृत्वान आहात, पण तरी तुम्हाला लोक क्रिटिसाइज करतात अजूनही. तर तुम्ही ते क्रिटिसिझम हँडल कसं करता? कोण वाईट म्हणतं ते कसं हँडल करता?" तर एक तर रोहित शर्मा खूप चिल आहे बोलण्यामध्ये. ही विल बी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. ही वॉज लाइक, "लोकं का म्हणतात? का म्हणतात?" कारण त्यांना काय कामं नसतात आणि त्यांना मसाला पाहिजे असतो. पण मला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स आहे. मला माझं काम माहिती आहे. हां. आणि दुसरा प्रश्न मी त्यांना असा केला, की "भाऊ, आता मी यंग आहे. मला चांगलं अचीव्ह करायचं आहे आयुष्यात आणि माझ्यासारख्याला एखाद्याला चांगलं करायचं आहे, तर काय केलं पाहिजे?" तर ही वॉज लाइक, "हे बघ भाऊ, जे करायचं ना इथून कर, आवडीने कर. इथून नको करूस." आणि तेच मला तुम्हाला म्हणायचं आहे, की आवडतं ना काय, तर आवडीने करा. तो काय म्हणतो, तो काय म्हणतो, नाव ठेवतो कोण तुम्हाला, वाईट म्हणतो, ते बघू नका. नाहीतर तुम्ही कधीच तो पुढचा पाऊल घेऊ नाही शकणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.